आता नवीन पॅटर्न बनवायचा म्हणलं की खरंच खूप दडपण येतं. तो कसा बनतोय आणि कस्टमरला आवडतोय का नाही याची खरंच खूप जास्त भीती वाटते. तर तोच पॅटर्न आपण कॉन्फिडंटली बनवू शकतो, की जो रेग्युलर आपल्या हाताखाली आहे आणि किंवा आपण याआधी बनवलेला आहे. तो पॅटर्न बनवताना खरंच काहीच वाटत नाही. कॉन्फिडंटली आपण तो पॅटर्न बनवू शकतो. पण ह्यावेळेस काय झालं, तर हे पैठणीपासनंचं जॉकेट आणि कॉर्ड सेट आहे, तो मी हा पहिल्यांदा स्टिच केलेला आहे. नेहमी मी काय करते, मी अगोदर माझ्या मुलीला स्टिच करते आणि नंतर कस्टमरचं स्टिच करत असते. तर ह्यावेळेस नेमकं उलट झालं. अगोदर कस्टमरचं शिवलं आणि मुलीसाठी हे बघा हे शिवलेलं आहे. तर त्यामुळं मला जास्त भीती वाटत होती, की कस्टमरला आवडते का नाही त्याची. पण हा जो 3 पीस सेट आहे ना, खरंच खूप छान आहे आणि आता सध्या लग्न सराई चालू आहे. त्यामुळे ह्या लग्न सराईमध्ये तर खूप उठून दिसणारा हा पॅटर्न आहे आणि खरंच खूप दिसतोय तर छान. आता कस्टमरला व्यवस्थित बसलाय का, आवडलाय का नाही हे पाहूया आपण. म्हणजे त्यांचा रिप्लाय आल्यानंतर कळेलच आपल्याला आवडलंय का नाही ते. तर आणि हा पॅटर्न कसा झालाय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा. चलो बाय.